नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। ग्रामीण भागात सुद्धा पाऊस झालेला आहे। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे। पुढचे काही दिवस असाच पाऊस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या काही रस्त्यांवरती अशा पद्धतीनं पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर अद्याप नाशिकला मुसळधार पावसाची ही प्रतीक्षा कायम असली तरी कालपासून संततधार पाऊस हे नाशिकमध्ये सुरू झालेला आहे। आगामी कुंभमेळा आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि त्याचमुळे पावसामुळे अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं जे दृश्य आहे ते नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि या पाण्यातून वाट काढण्याचा जो कसरत आहे तो वाहन चालकांना करावा लागत आहे। अनेक रस्त्यांवरती अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतोय। आता नाशिकमध्ये फक्त 19 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे आणि ज्यावेळी मुसळधार पाऊस होईल त्याच वेळेस पाणी साठा देखील वाढेल असं आपल्याला म्हणता येईल। पण कालपासून काही का होईना संततधार पाऊस हे सुरू झाल्याने हे ग्रामीण भागात देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। कालपासून जे संततधार पाऊस नाशिकमध्ये जे होतोय आणि त्यामुळेच काही प्रमुख धरणामध्ये आता पाण्याचा जो आवक आहे ते सुरू झालेला आहे। गंगापूर धरणात जो गंगापूर धरणातून नाशिकला पाणी पुरवठा केला जातो त्या गंगापूर धरणात आता 31 ते 32% पाणी साठा हे जमा झालेला आहे आणि पुढचे 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीने पाऊस हे नाशिकमध्ये राहील एक अशा पद्धतीचा अंदाज आहे हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।